जय जय रघुवीर समर्थ. मित्रांनो, आपले जीवन ही देवाने आपल्याला दिलेली एक अनमोल भेट आहे. जर आपण आपले आयुष्य दुःखी मनाने किंवा अस्वस्थ होऊन व्यतीत करू असू तर आपण देवाने दिलेल्या या अनमोल भेटीकडे दुर्लक्ष करत आहोत. म्हणूनच जीवनातील परिस्थिती कशीही असो आणि आपल्याला कितीही अडचणींचा सामना करावा लागत असला तरी आपण नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. कारण जीवनाचे दुसरे नावच संघर्ष आहे. आम्हाला वाटायचं की आयुष्य बदलायला खूप वेळ लागेल, पण आम्हाला काय माहीत की काळ आयुष्य बदलून टाकतो. तोच माणूस आयुष्यात यशस्वी होतो ज्याला तुटलेल्यांना कसं दुरुस्त करायचं आणि रागाचे मन कसे वळवायचं हे माहिती असतं. ज्यांना कशाचाच लोभ नाही तो आयुष्यातील कामं अतिशय जबाबदारीने करतो. वेळ आणि गरज वाढली की प्रत्येकाचा चेहरा खुलून येतो. कळत नाही की आपल्यात कमतरता आहे की लोक चांगला अभिनय करू पाहत आहेत. एखाद्याला पडल्यानंतरच वेदना होत असतात, नाही तर फक्त इतरांचे दुःख दिसत असते. मित्रांनो, अंदाजाने माणसाचे व्यक्तिमत्व कधीच मोजू नका. अस्वच्छ नद्या अनेकदा खोल स्वच्छ असतात. आपण आपल्या जीवनात नकारात्मक विचार टाळले पाहिजेत, त्वरित बदलले पाहिजेत. जेव्हा तुमचा विचार सकारात्मक असतो तेव्हा तुम्हाला यश मिळणारच हे निश्चित आहे. आयुष्यात काहीच फरक पडत नाही की तू किती आयुष्य जगलेस, त्याऐवजी हे महत्त्वाचं आहे की तुम्ही आयुष्यात आनंदी आहात का. कधी कधी तुम्हाला कशाची तरी भीती वाटते, म्हणूनच त्याला कधीही तुमच्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका. त्यापेक्षा त्या भीतीवर हल्ला करून त्याला संपवून टाका. कधी कधी आपण कोणासाठी तरी इतकेही महत्त्वाचे नसतो की जितके आपण त्याचा विचार करत असतो. आयुष्यात कधीच तुझे रहस्य दुसऱ्यांना सांगू नकोस, कारण ती तुमच्यासाठी मोठी समस्या बनू शकते. आयुष्यभर एकच धडा लक्षात ठेवा, मैत्री आणि प्रार्थनेत फक्त हेतू स्पष्ट ठेवा. आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड तिथपर्यंतच वाटते जोपर्यंत आपण ती करण्यासाठी आपले पाऊल उचलत नाही. जी व्यक्ती अशी म्हणते की मी आयुष्यात कधीही चूक केली नाही, मग समजून घ्या की त्या व्यक्तीने कधीच नवीन प्रयत्न केला नाही. मौन व्यर्थ नसते, तर काही वेदना आवाज काढून घेत असतात. तुम्ही तोपर्यंतच कमवा जोपर्यंत तुम्हाला प्रत्येक गोष्ट स्वस्त वाटणार नाही. मित्रांनो, जगातील सर्वात कठीण काम म्हणजे आपल्या प्रियजनांमध्ये प्रिय व्यक्तीला शोधणे. नदीच्या काठावर उभे राहून नदी ओलांडता येत नाही, ती पार करण्यासाठी आतमध्ये जावेच लागते. आयुष्यात नेहमी वाट पाहू नये, कारण योग्य वेळ कधीच येत नाही, ती आपल्याला आणावीच लागते. मी आयुष्यात खूप चुका केल्या, पण शिक्षा जिथे मी निर्दोष होतो तिथेच मला झाली आहे. प्रत्येकाने गोड स्वप्न बघितली होती, पण आश्चर्य तर याचं वाटतं की डोळ्यातलं पाणी खारट कसं निघालं. मित्रांनो, आयुष्यात एक गोष्ट निश्चित आहे की काहीच निश्चित नाही. जी लोक आतून तुटलेली असतात ती इतरांना जगणं शिकवतात. आयुष्यात जिंकायला शिकलं पाहिजे, कारण एक दिवस आपण मृत्यूने हरणार आहोत. जेव्हा आयुष्य कठीण होते तेव्हा भ्याड माघार घेतो आणि कष्ट करणारा धीर धरतो. प्रत्येकाने गोड स्वप्न बघितली होती, पण आश्चर्य याचं वाटतं की डोळ्यातलं पाणी खारट कसं निघालं. आयुष्यात एक गोष्ट निश्चित आहे की काहीच निश्चित नाही. मित्रांनो, असे म्हणतात की प्रत्येकावर वाईट वेळ येते, पण काही चमकतात तर काही विखुरले जातात. आयुष्यात वादळ येणं देखील खूप महत्त्वाचं आहे, कारण वादळात कोणी आपला हात शेवटपर्यंत धरला हे देखील आपल्याला समजतं. मित्रांनो, आयुष्यात अनेकदा त्याच गोष्टी आपल्याला आवडतात ज्या शोधणे फार कठीण आहे. जीवनाची भूमिका साकारणे इतके पण सोपे नाही.
नाती जुळवण्यासाठी माणसाला विस्कळीत व्हावं लागतं. ज्या दिवशी तुम्ही तुमचं आयुष्य मन मोकळेपणाने जगलात तोच दिवस तुमचा आहे, नाही तर बाकी सर्व कॅलेंडरच्या तारखा आहेत. त्यामुळे मित्रांनो, आनंदाने परमेश्वराच्या ध्यानात आयुष्य जगा. नेहमीच देव तुम्हाला साथ देत आहे. आयुष्य हे सर्कस मधल्या जोकर सारखं झालं आहे. कितीही दुःख असलं तरी जगासमोर हसावंच लागतं. पायाला पाणी न लागता पण कोणीतरी समुद्र पार करू शकतो, पण माणसाचे आयुष्य अश्रूशिवाय पार करताच येत नाही, आणि यालाच खरे आयुष्य म्हणतात. कधी कधी वाटतं की आपण उगाचच मोठे झालो, कारण तुटलेली मनं आणि अपुरी स्वप्न यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा राहिलेला गृहपाठ खरंच खूप चांगला होता. आयुष्यात नशिबाचा भाग फक्त 1% असतो आणि परिश्रमाचा भाग 99% असतो. मित्रांनो, आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असते. आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका. सावध राहा, नाही तर तुम्ही वायाला जाल. आर्थिक हानी, मनातील दुःख, पत्नीचे चारित्र्य, नीच माणसाने सांगितलेल्या गोष्टी, एखाद्याने केलेला अपमान, या गोष्टी कधीही कोणाला सांगू नका, कारण यामध्येच तुमचं शहाणपण आहे. मित्रांनो, आळसाचा प्रवास इतका सावकाश असतो की दारिद्र्य त्याला ताबडतोब गाठते. आळसात आरंभी सुख वाटते, पण त्याचा शेवट नेहमीच दुःखात होतो. त्यामुळे सांभाळून वागा. प्रामाणिकपणे प्रयत्न चालू करा. देव तुमच्या सोबत आहे. आयुष्य कोणासाठी देखील थांबत नाही. फक्त आयुष्यात जगण्याची कारणे बदलतात. जीवन बदलण्यासाठी वेळ हा सगळ्यांनाच मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी 2 वेळा जीवन कोणालाच मिळत नाही. त्यामुळे आता सावध व्हा. सुरुवात कशी झाली या गोष्टीवर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो. मित्रांनो, आळसाला तुम्ही आजचा दिवस बहाल केलात तर तुमचा उद्याचा दिवस त्याने चोरलाच म्हणून समजा. कधी कधी अपमान सहन केल्याने आपल्याला कमीपणा येत नाही, उलट आपले सामर्थ्य वाढते. कर्तव्य पार न पाडता हक्कांच्या मागे धावलात तर ते दूर पळतात. केवळ योगायोग असं काहीच नाही. जीवनातील प्रत्येक घटनेला काहीतरी अर्थ असतो. चांगल्या जीवनाचे रहस्य मजा करण्यात नसून अनुभवातून शिकण्यातच आहे. मित्रांनो, छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात. समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे. शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजेच व्यायाम आहे. विचारांची संपत्ती ही माणसाच्या जीवनातील कामधेनू आहे. माणसाला बोलायला शिकण्यास किमान 2 वर्षे लागतात, पण काय बोलावे हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते. सांभाळून बोला, कुणाचंही मन दुखावू नका, कारण अशी लोक परमेश्वराला खूप आवडतात. तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडले यावरूनच तुमची श्रीमंती कळते. विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे. मित्रांनो, बुद्धिबळाच्या खेळामध्ये पेदा हळूहळू पुढे गेला की तो वजीर बनतो. आधी सिद्ध व्हा, मग आपोआपच प्रसिद्ध व्हाल. लोक तुम्हाला कसे बघतात हे महत्त्वाचं नाही, तुम्ही स्वतःला कसे बघता हे खूप महत्त्वाचं आहे. फक्त एकदा यशस्वी व्हा आणि मग बघा, तुमचा कॉल न उचलणारी लोक सुद्धा तुम्हाला रोज कॉल करतील. कितीही अपयश आलं तरीही हार मानायची नाही, कारण कोणीही एका प्रयत्नात यशस्वी होत नाही. नकारात्मक दृष्टिकोन हा पंक्चर झालेल्या टायर सारखा असतो, त्याला बदलल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. मित्रांनो, जिंकणे म्हणजे सतत पहिला येणे असं नाही, तर एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे याला जिंकणे म्हणतात. दुसऱ्यासाठी काम करण्यापेक्षा स्वतःचं साम्राज्य निर्माण करणे हे फारही चांगलंच आहे. खूप माणसांची स्वप्न या एकाच विचारामुळे अपूर्ण राहतात, आणि तो विचार म्हणजे लोक काय म्हणतील.
मित्रांनो, वेळेबरोबर मन आणि मनाबरोबर माणसं कशी बदलतात हेच मला कळत नाही. आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या, कारण इथे पुन्हा वन्स मोर नसतो. सिंहवना सिंहासनाची चिंता करू नका, कारण तुम्ही जिथे बसणार ते सिंहासन बनेल. परिस्थिती कशीही असू द्यात, तुम्ही फक्त लढायला शिका. यश नक्कीच मिळेल, कारण परमेश्वर तुझ्या सोबत आहे. मित्रांनो, जीवनात संघर्ष या शब्दाला महत्त्व नाही, तर संघर्ष करणाऱ्याला जास्त महत्त्व आहे. आयुष्यात समोर आलेली आव्हाने जरूर स्वीकारा, कारण त्यातून तुम्हाला एकतर विजयप्राप्ती मिळेल किंवा पराजयातून अनुभव मिळेल. कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्या देवाला तुमची मनस्थिती बदलायची असते. आयुष्य जगण्यासाठी नुसते विचारच असून चालत नाहीत, तर सुविचार पण असावेच लागतात. आपण कसे दिसतो यापेक्षा आपण कसे वागतो याला अधिक महत्त्व आहे. जीवनात स्ट्रगल केल्याशिवाय माणूस गुगलवर येत नाही. मित्रांनो, राजासारखं आयुष्य जगण्यासाठी गुलामासारखी मेहनत सुद्धा करावीच लागेल. प्रयत्न चालू करा, परमेश्वर तुमच्या सोबत आहे. संयम ठेवा, कधी कधी चांगलं करण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावंच लागेल. स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यामध्ये बरीच किंमत मोजावी लागते. माणसं बदलण्यात वेळ वाया घालवू नका. आपली परिस्थिती बदला, बाकी सगळं आपोआप बदलेल, कारण आपल्यासोबत आपला देव आहे. मित्रांनो, लाईफमध्ये काही शिकलो नाही, पण लाईफने खूप काही शिकवलं आहे. पण आता माझ्यासोबत देव आहे असा माझा विश्वास आहे. तुम्ही घेतलेल्या निर्णयावर तुमची भीती नाही, तर तुमचा विश्वास दिसला पाहिजे. शेवटपर्यंत लढा द्या, कारण फक्त विजय त्याचाच होतो जो शेवटपर्यंत लढा देतो. ज्या दिवशी हार मानायचा विचार आला, त्या दिवशी फक्त एवढंच आठवा की आपण सुरुवात का केली होती. इतके जिद्दी बना की तुमच्या ध्येयापुढे तुम्हाला काहीच दिसणार नाही. मित्रांनो, कधी कधी सगळी नाती फक्त नावापुरतीच राहिल्यासारखी वाटतात, पण लक्षात ठेवा की आम्हाला दुःख देणाऱ्यांनो आमच्या सोबत परमेश्वर आहे. जेव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेव्हा समजून घ्या की तुम्ही त्यांच्या 2 पावलं पुढे जात आहात. ज्या दिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही, तो दिवस फुकट गेला असं समजून जा. मित्रांनो, आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे जे तुम्हाला जमणार नाही असं लोकांना वाटतं ते साध्य करून दाखवणं. नशिबावर तुमचा विश्वास फक्त 1% पाहिजे आणि तुमच्या कष्टांवर 99% पाहिजे. परमेश्वराची साथ नेहमीच तुम्हाला आहे. कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा. राग आल्यावर खरी ताकद लागते ती शांत बसायला. अशी लोक परमेश्वराला खूप प्यारी असतात. मित्रांनो, ज्यांच्यावर हे जग हसलेलं आहे, लक्षात ठेवा त्यांनीच इतिहास रचलेला आहे. जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमची हरण्याची वाट पाहत असतात. प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन सुरुवात करा. इज्जत मागायची नसते, काम चांगले असले की ते आपोआपच आपल्याला मिळत असते. सोबत कितीही लोक असू द्यात, शेवटी संघर्ष स्वतःलाच करावा लागतो. म्हणून अडचणीत आधार शोधू नका, तर स्वतःलाच भक्कम बनवा. वेळ आल्यावर तीच लोक साथ सोडून देतात ज्यांच्यावर स्वतःपेक्षा पण जास्त विश्वास असतो. मित्रांनो, तुमच्या अपयशाला कवटाळत बसू नका, त्यांच्यापासूनच शिका आणि पुन्हा नवीन सुरुवात करा. परमेश्वराची साथ सदैव तुझ्या पाठीशी आहे. आयुष्यात संघर्ष जितक्या लवकर सुरू होतो, तितक्या लवकर परिपक्वतेच्या दिशेने तुमचा प्रवास सुरू होतो. मित्रांनो, संघर्षाकडे पाठ फिरवू नका, तर त्याला तुमचा सहप्रवासी बनवा. कारण सांगणारी लोक यशस्वी होत नसतात आणि यशस्वी होणारी लोक कारण सांगत नसतात.
मग आता तुम्हीच ठरवा की काय करायचं आहे. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान असतो. आजकाल जवळच्यांनीच धोका दिला आहे तरीही काहीच फरक पडत नाही, कारण आज ते पलटत आहेत पण उद्या माझे दिवस पलटतील, कारण माझ्यासोबत माझा देव आहे. मित्रांनो, आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे. जर टिकून राहायचं असेल तर चाली रचत राहाव्या लागतात. कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा. खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवण्याची हिम्मत ठेवा. जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका. कधीही चुकून डोळ्यात 2 अश्रू आले तर ते अश्रू पुसायला किती जण येतात त्यांची संख्या मोजा. मित्रांनो, चुकतो तो माणूस असतो आणि चुका सुधारतो तो देव माणूस असतो. नेहमी तुमचे सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करा आणि हे करून देखील ते जर तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे, तुमचा नाही. कधी कधी कोणाला सरळ करण्यासाठी आपल्याला वाकडं व्हावं लागतं. मित्रांनो, अज्ञानाची फळे नश्वर असतात. ती सकाळी जन्माला येतात आणि संध्याकाळी नष्ट होतात. अंधारच नसला नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काहीच किंमत उरली नसती. गरजेनुसार जीवन जगा, कोणाच्या इच्छेनुसार नको, कारण गरज तर गरिबांची पूर्ण होते पण इच्छा ही श्रीमंत जरी असला तरी अपूर्णच राहते. मित्रांनो, योग्य निर्णय घ्यायचे तर हवा तो अनुभव जो मिळतो चुकीचे निर्णय घेऊनच. योग्य निर्णय घ्यायचे असतील तर हवा तो अनुभव जो आपल्याला मिळतो चुकीचे निर्णय घेऊनच. पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्त्वाचे असतात. कर्तव्य, कर्ज आणि उपकार या 3 गोष्टींचं कधीच विस्मरण होऊ देऊ नका. आपण आपल्या स्वतःबद्दल कधीच वाईट विचार करू नका, कारण देवाने या कामाचा ठेका आपले नातेवाईक आणि आपल्या शेजारच्यांना आधीच देऊन टाकलेला आहे. सुख हे दुःखांचे मूल देऊनच आपल्याला मिळत असते. थोडे दुःख सहन करून दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे. मित्रांनो, कधी कधी संकटे आली की 2 पावले मागे सरकणे आपल्या हिताचे असते, कारण वाघ 2 पावले मागे सरकतो तो मागे हटण्यासाठी नव्हे तर पुढे जोमाने झेप घेण्यासाठी. जग नेहमी म्हणते की चांगली लोक शोधा आणि वाईट लोकांना सोडून द्या, पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात की लोकांमध्ये चांगलं शोधा आणि वाईट दुर्लक्षित करा, कारण कोणीही सर्व गुण संपन्न जन्माला येत नसतो. मित्रांनो, जेव्हा काही लोक आपली फक्त गरज लागल्यावरच आठवण काढत असतात तेव्हा वाईट वाटून घेऊ नका. उलट तुम्ही गर्व करा, कारण एका मेणबत्तीची आठवण फक्त अंधार झाल्यावरच येत असते. जीवनात सुख आणि दुःख दोन्ही आपण स्वीकारलंच पाहिजे, कारण ती आपण निर्माण केलेली आहेत. हे सूत्र लक्षात घेतलं तर मनुष्य सरळ वागू शकतो. जीवनात 3 प्रकारच्या लोकांना कधीच विसरायचं नाही. ज्यांनी तुम्हाला तुमच्या अडचणीच्या वेळी मदत केली, ज्यांनी तुमच्या अडचणीच्या वेळी पळ काढला आणि ज्यांनी तुम्हाला अडचणीत आणले. मित्रांनो, आयुष्यात असंख्य समस्यांची फक्त 2च कारणे असतात. एक तर आपण विचार न करताच कृती करत असतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचारच करत बसतो. भीतियुक्त श्रीमंत जीवन जगण्यापेक्षा शांततामय मनाचे गरीब जीवन चांगले. मित्रांनो, जीवन जगण्याची कला ही सर्व कलांमध्ये श्रेष्ठ कला आहे. गरुडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधीच उडण्याचे सोडत नाही. हाव सोडली की मोह पण संपतो आणि मोह संपला की दुःख संपते. अपयश म्हणजे संकट नव्हे तर आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत. समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्येच
खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी आपल्या मनाचा मोठेपणा लागतो. मित्रांनो, अपमानाच्या पायऱ्यांवरूनच ध्येयाचा डोंगर चढायचा असतो, पण लक्षात ठेवा की तो परमेश्वर तुमच्या सोबत आहे. विचार करण्यासाठी वेळ घ्या, पण एकदा का कृती करण्याची वेळ आली की विचार करणे थांबवा आणि स्वतःला कार्यामध्ये झोकून द्या. आवड असली की सवड आपोआपच मिळते. लबाडी ही तोडक्या चादरीसारखी असते. तोंडावर ओढून घ्यावी तर लगेच खाली पाय उघडे पडतात. लोखंडाने सोन्याचे कितीही तुकडे केले तरी सोन्याची किंमत कधीच कमी होत नाही. त्यामुळे जास्त विचार करत बसू नका. प्रयत्न चालू करा. परमेश्वर तुमच्या सोबत आहे. मित्रांनो, असं काम करा की नाव होऊन जाईल, नाही तर असं नाव करा की लगेच काम होऊन जाईल. सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो. छोट्याशा आयुष्यात खूप काही हवं असतं, पण आपल्याला पाहिजे ते मिळत नसतं. असंख्य चांदण्यांनी भरून सुद्धा आपलं आभाळ मात्र रिकामं असतं. हव्या असलेल्या सगळ्याच गोष्टी माणसाला मिळत नसतात, पण न मिळणाऱ्या गोष्टीच माणसाला हव्या असतात. ताकदीची गरज फक्त त्यांनाच लागते ज्यांना काही वाईट करायचे असते, नाही तर या जगात सर्व काही मिळवायला फक्त प्रेमच पुरेसा आहे, कारण प्रेमानेच जग जिंकता येते. मित्रांनो, भूतकाळाच्या आठवणीत राहून भविष्याची चिंता करणे याला मूर्खपणा म्हणतात. झोपेत पडलेली स्वप्ने कधीच खरी होत नसतात, पण ती स्वप्ने खरी होतात ज्यासाठी तुम्ही झोपणं सोडून देता. चुकीच्या निर्णयामुळे आपला अनुभव वाढतो आणि योग्य निर्णय घेतल्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो. म्हणून मित्रांनो, निर्णय बरोबर घ्या. फुलपाखरू फक्त 14 दिवसच जगते, पण ते प्रत्येक दिवस आनंदाने जगून इथे एक हृदय जिंकते. आयुष्यात प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे. तो आनंदाने जगा आणि प्रत्येक हृदय जिंकत राहा. मित्रांनो, माणूस स्वतःच्या चुकांसाठी उत्तम वकील बनतो, परंतु दुसऱ्यांच्या चुकांसाठी सरळ न्यायाधीशच बनतो. यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात. मित्रांनो, वेळ अजूनही गेलेली नाही. तुम्ही अजूनही तुम्हाला हवं ते मिळवू शकता. आयुष्य म्हणजे खेळ नव्हे, फुकट मिळालेला वेळ नव्हे. आयुष्य हे कोडे आहे, तुम्ही सोडवाल तितके थोडे आहे. आयुष्यात कोणत्याही मुलीचा हात धरायला हिम्मत लागत नाही. हिम्मत लागते तोच हात शेवटपर्यंत धरून ठेवायला. मित्रांनो, जीवनात चांगला माणूस होण्यासाठी फक्त एवढंच करा. चुकाल तेव्हा माफी मागा आणि कुणी चुकलं तर त्याला माफ करा. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्यांचा तिरस्कार कधीच करू नका, कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून तुमच्यावर जळत असते. किती दिवसांचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावं ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहिती नसते. आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमीच कृतज्ञ राहा, कारण अशी माणसं परमेश्वराला खूप प्यारी असतात. नियती जेव्हा तुमच्या हातून काहीतरी हिरावून घेते, तेव्हा त्यापेक्षाही काही मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात रिकामा करत असते. मित्रांनो, तुम्हाला मोठेपणी कोण व्हायचं आहे ते आजच ठरवा आणि आत्ताच ठरवा. जे घाईघाईने वरी चढू पाहतात ते नक्कीच कोसळतात. या जगात कोणीच आपला मित्र किंवा शत्रू म्हणून जन्माला येत नाही. आपली वागणूक, आपला दृष्टिकोन आणि आपले नाते यावरून ठरतं की आपले मित्र कोण आहेत आणि शत्रू कोण आहेत. संकट टाळणं हे माणसाच्या हाती नसतं, पण संकटांचा सामना करणं हे त्याच्याच हातात असतं. जीवन चहा बनवल्यासारखं आहे. अहंकाराला उकळू द्या, चिंतांना वाफ होऊन जाऊ द्या, दुःखांना विरघळून जाऊ द्या.
चुकांना गाळून घ्या आणि सुखाच्या आनंदाचे घोट हसत हसत घ्या. तो परमेश्वर तुमच्या सोबत आहे. मित्रांनो, कधी कधी आपण त्यांच्यावर खूप प्रेम करतो आणि तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात. म्हणून फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवा. आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते. कामात आनंद निर्माण केला की कामाचं ओझं वाटत नाही. चिंता हा कुठल्याही दुःखावरचा उपाय होऊ शकत नाही. मित्रांनो, देवाच्या ध्यानात राहा. तुमचे सर्व दुःख नष्ट होईल. संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे. अशा माणसाला कधीच गमावू नका, ज्याच्या मनात तुमच्या विषयी आदर, काळजी आणि प्रेम असेल. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला सुखात, आनंदात आणि हसत खेळत ठेवू देत. भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. जय जय रघुवीर समर्थ.